ब्लॅक वॉटर पनिशमेंट म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा। ही शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला कारागृहात तेल घाण्याला तेल काढण्याकरिता बैलांच्या जागेवर जुंपलं जातं। त्याचबरोबर धारदार खिळे लावलेल्या पट्ट्याने मारून नरक यातना देत होतो। जय हिंद मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्लॅक वॉटर पनिशमेंट या सर्वांची माहिती। त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। काला पाणी सजा म्हणजेच ब्लॅक वॉटर पनिशमेंट ब्रिटिश जेव्हा भारतात होते तेव्हा भारतीय कैद्यांना अंदमानला जाऊन भोगावायच्या जन्मठेपेच्या शिक्षेला मिळालेले प्रचलित नाव होते। भारताच्या मुख्य भूमीपासून सुमारे 1200 किलोमीटरवर समुद्रामध्ये अंदमान निकोबारची बेटे वसलेली आहेत। त्यात एकूण 572 बेटांचा समूह आहे। पोर्ट ब्लेअर ही अंदमानची राजधानी असून साधारणपणे 12ही महिने पडणाऱ्या पावसामुळे येथे हवामान दमट असते, त्यामुळे हे पाणी रोगट आणि हानिकारक असते। अशा कल्पनेमुळे अंदमानला काळे पाणी म्हणत होते। भारतातील जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना ब्रिटिश सत्ताधीश अंदमानच्या तुरुंगामध्ये आणून ठेवत होते। त्यासाठी इंग्रजांनी येथे सेल्युलर जेल नावाचा तुरुंग बांधला। सन 1896 ते 1906 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये कैद्यांकडूनच सेल्युलर जेलची बांधणी करून घेतली होती। हा तुरुंग समुद्रामध्ये असल्यामुळे चारही बाजूने पाणी आहे। त्याचबरोबर या सेल्युलर जेलमध्ये एकूण 694 कोठड्या होत्या, आजही आहे, आणि कैद्यांचा एकमेकांशी संवाद होऊ शकणार नाही अशा पद्धतीने कोठडीची उभारणी करण्यात आली होती। ह्या कोठड्या आकाराने अतिशय छोट्या आहेत, आजही भेदरून टाकणारी अशी प्रत्येक कोठडीची बांधणी आहे। तसेच या कोठडीत कैद्याला ठेवलं जात होतं। असे तिथे एक लाईट तर सोडा तर सूर्यप्रकाश सुद्धा पडत नव्हता। हवा येण्या जाण्यासाठी फक्त एक छोटीशी खिडकी होती। शांतता इतकी होती की स्वतःच्या पावलांचा आवाज सुद्धा घाबरून टाकायचा। त्याचबरोबर या नरकासारख्या कारागृहात कैद्यांना नरक यातना शिक्षा देत होते। ही शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला कारागृहात तेल घाण्याला तेल काढण्याकरिता बैलांच्या जागेवर जुंपलं जात होतं। त्याचबरोबर धारदार खिळे लावलेल्या पट्ट्याने मारून चेवडी चिरून टाकत होते। जेवण पाणी फक्त जिवंत राहील इतकंच भेटत होतं। शेवटी काही कैद्यांना इथेच फाशी दिली जायची। अशा कित्येक क्रांतिकारकांना फाशी दिली। आणि अशाच एका कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 11 वर्ष अत्याचार भोगले। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा। जय हिंद।